काय झालं? आई आई दादा मला सारखं सारखं मारतो. हा शेखर काय चाललंय? आणि आई दादा मला सारखं सारखं रागवतो. आई अगं तो अभ्यासच करत नाही, सारख्या तिवल्या बॉले करतो. समीर हे खरंय? समीर, शेखर तुझा मोठा भाऊ आहे की नाही? अरे तू तुझ्या चांगल्यासाठीच अभ्यास कर म्हणून मागे लागतो ना, मग तू त्याचं ऐकणार की नाही? हे बघा, तुम्हाला शिकून खूप मोठं व्हायचंय ना, मग चांगला अभ्यास करा. हा, आणि आता सारखे मला त्रास द्यायला येऊ नका. बाबांची शेतावर जायची वेळ झाली आहे, मला खूप कामं पडली आहेत. ही आमची शाणी मुलगी आहे. घे चल घे 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 अभ्यास केलात की नाही? हो आईला त्रास दिलात की नाही? हो हुडकणार तुम्ही दोघे, पण मला खूप आवडतं. बाबा, आम्ही सांगितलेल्या वस्तू आणल्या का? हो, मी तुमच्या वस्तू ना जादूने आणून देतो तुम्हाला. डोळे मिटा, डोळे मिटा. इकडे बघ, मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. शेखर, हात पुढे कर. नाही, डोळे नाही उघडायचे. समीर, हात पुढे कर. आता उघडा. माझी कट्टी आहे बाबा तुमच्याशी. काय झालं? त्या दोघांसाठी काय काय आणलं? माझ्यासाठी काही आणलं का? अगो भाई, आणलं ना तुझ्यासाठी. 1 2 3. पण आता नुसतं खेळत नाही बसायचं, अभ्यास करायचा. चला आधी अभ्यास करा. चला लवकर. थांब नारायणा. सावकार, वय मीच. अरे तुम्ही माझ्या थोबडा काय बघत उभं राहिला? ते दावणीला बांधलेले बैल सोड आणि घेऊन चल वाड्यावर. अरे चला. ए असं काय करताय तुम्ही? काय करते म्हणजे? आई काय आई काय? आई हा, आई आपले बैल कोणीतरी घेऊन चालले. आपले बैल कोण घेऊन जाईल? आई सावकार आलेत. सावकार? अरे का थांबा थांबा काय? हा काय थांबा? हे बघा, बैलांना वाड्यावर घेऊन जायचा, हा, आणि त्यांच्यावर ध्यान द्यायचा, लक्ष ठेवायचं. हा सावकार, अचानक काय झालं तुम्हाला? काय झाला? डोका फिरलाय माझ्या, येड लागले मला. अरे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तुम्हाला कधी त्रास दिला का? अच्छा, म्हणजे आता मी तुला त्रास देते म्हण ना? हा? सावकार, अर्थाचा अनर्थ करू नका. हे बैल आमचे आहेत. हा? अरे बैल तुमचे काय, हे दोन्ही बी बैल माझे आहेत. अरे नुसता बैलच काय, ही समधी जमीन बी माझी आहे. कर्जा काढून मोठा घर बांधून राहायची हौस होती ना दोघांना. फिटली का हौस? हा? अरे 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 अरे, त्यावेळी कर्जा मागताना किती विनवण्या करत होते, नरमाईनं बोलत होते, हातपाय जोडत होते. आता बघ बघ तुझी बायडी कशी कायद्यानं बोलते. हा? सावकार, आता ही विनवणीच करतोय आम्ही तुम्हाला. ज्यांनी आमच्यावर उपकार केले त्यांच्याशी कृतज्ञपणा करण्याचे संस्कार नाहीयेत आमचे. हो ना, मग मी तुम्हाला सांगते, माझ्या कर्जाचा पैसा मला देऊन टाका. हे बघा, पिकं निघाल्यावर तुमचे पैसे देणार असं ठरलं होतं ना आपलं. हा? व्याज वेळेवर देतोय ना आम्ही. तरी बैल घेऊन निघालात तुम्ही. हे बघ, पुरुषाच्या वादात बायडीनं मध्ये पडायचं नाही, हा सांगून ठेवते. आणि काय रे, पिकं काढण्याचा वायदा करून कुणाची दिशाभूल करता? माझी? अरे समद्या गावात बोंब आहे. समदे गावकरी त्या अर्जुन पाटलाला जमीन विकणार आहेत. हा, आता उद्या तुमची जमीन गेली आणि पीक नाही आला तर माझ्या कर्जा कसा वसूल होणार? हा? सावकार, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही पाटलाला जमीन विकणार नाही. हा? अरे बाबा, पैसा भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट करतो. हा, ते मला काय माहित नाही. माझ्या पैसा दे, माझ्या कर्ज दे आणि मला मोकळा कर. काम संपलं. बैलांशिवाय कशी करणार आम्ही शेती? हे काय मला माहित नाही. माझ्या कर्ज दे आणि बैल घेऊन जा.
तुझ्या नाटकाचा बाज झाला, मी लई ऐकला. मला पैसा दे, कर्ज माझं वापस कर. काय रे, मी तुम्हाला बैल घेऊन जाऊ देणार नाही. मी आता बैल घेऊन जाणार म्हणजे जाणार. हे चल रे. अरे ह्याचं काय ऐकते? अरे चला ना बैलांना घेऊन. अरे थांबा. अरे बघतो काय, घे काटे घाल डोक्यात. अरे सावकार, आई जगदंबेला तरी घाबरा. तिच्या लाठीचा आवाज ऐकू येत नाही कधी. अरे जा जा, लई आली उपदेश वाली. ए चल रे, चल म्हणतो ना. ए चला, चला बैलांनी निघून, चला. थांबा. अरे काय, अरे चल, मला शिकवते का? चल. चल रे. चल. अरे कोणत्या सावकार, चल. ए चल. अहो, हे काय केलंस तू असं? तुमच्यावर होत असलेला अन्याय मला नाही सहन झाला. तो माणूस तुमच्यावर काठी उघडतोय आणि मी गप्प बसू, शक्यच नाही. मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुझ्यासारखी बायको मिळाली ग मला. नारायण पुढे लागलंय तुला. अरे आपली बैल कोण दुसऱ्याला दिल का? तुझे बैल मागितले नामदेव, मित्रांचे नाही. तू मित्र आहेस ना माझा. अरे मित्र आहे म्हणूनच तुझ्याशी बोलायला आलो, नाहीतर तुझ्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही असा का पंचायतीचा आदेश आहे. भाऊजी, क्षमा करा वहिनी, पाटलाशी वैर घेणं मला नाही परवडणार. भाऊजी, आम्ही खूप आशेने आलो होतो तुमच्याकडे. सावकाराने आज बैल नेले म्हणून. वहिनी, सावकार नाही, पाटील म्हणा. पाटील पाटील? त्या सावकाराचा बोलविता धनी पाटील आहे. पाटील नाहीतर येळत याच येणाऱ्या नारायणाला वाकड्यात शिरायला तो दूध खुळा आहे सावकार. अरे नारायण, आज बैल गेले, उद्या काय पण जाईल. तो पाटील लय खुनशी आहे, तुला धड जगू द्यायचा नाही. एक वेळ साप परवाडला पण तो पाटील नको. वहिनी समजावा ह्याला. गावात राहून पाटलाची वैर घेणं म्हणजे पाण्यात राहून मगरीची वैर घेण्यासारखं आहे. बघा, अजून वेळ गेली नाही. पाटलाचं जी काय म्हणणं असेल ती नंदीबाईलासारखी मान हलवून होकार दे आणि स्वतःची सुटका करून घे बाबा. गावातलं कुणी बी तुला मदत करणार नाही. नामदेव, तुझ्या नकाराने सगळं चित्र स्पष्ट झालंय. राग धरू नको नारायण, पण तुला मदत करून माझी बायका पोरं वाऱ्यावर सोडायची नाहीत मला. रामा, चला माझ्याकडे. तू घरी जा, मी शेतावर जातो. रडू नको समीर, तू घरी जाऊयात आपण. हात दुखतोय का तुझा? काय झालं नाही त्याला? नाटक करतोय हरामखोर. तुम्ही त्याच्या हातावर पाय दिलात ना?
तोंड वर करून बोलशील तर थोबाड फोडून टाकेन. जसं आई बाप नाटकी तसं पोरं बी नाटकी. ओ आमच्या आई बाबांना बोलायचं काम नाही. माझ्यावर डोळे मोठे करून दाखवतोस हं? माझ्यावर डोळे मोठे करतोस हं? अरे तुझ्या बापापेक्षा वयानं मोठा आहे मी. माझ्यावर आवाज करतो. कान सोडा माझा. कान सोडा माझा. मला डोळा मोठा करून दाखवते. माझ्या नागाचं कान सोडा. हं? सोडा. हं? सावकार. अरे तुझ्या बापापेक्षा वयानं मोठा आहे मी. आई. चुप! नाही. कान सोडा माझा. सावकार कान सोडा. आई. कान सोडा माझा. सावकार कान सोडा. कान सोडा. कान सोडा सावकार. कान सोडा. आई. सावकार कान सोडा. आई गं. समीर समीर लागलं नाही ना बाळा? काय चाललंय सावकार? काय झालं शेखर? आई हं? सावकारांनी मुद्दामून समीरच्या हातावर पाय दिला. आई बाबा खोटारडे तशी मुलंही खोटारडी. त्यांनी माझा कानही पिरगाळला. मुलांवर हात उचलला? लाज नाही वाटत तुम्हाला? इतका दिवस झाला माझ्या कर्जा नाही फेडला. तुला नाही लाज वाटत? हा? कर्जाचं व्याज तर आम्ही नियमित देत आलोय सावकार. आजपर्यंत तुम्ही कधी कर्जाची मागणी केली नव्हती, पण आजच का केलीत? मर्जी माझी. तुमची की पाटलांची? त्या पाटलांच्या इशाऱ्यावर तुम्ही कठपुतळी सारखे नाचताय, नंदी बैलासारखी मान डोलावताय. हो, त्यांनी भुंकायला सांगितलं तर तुम्ही भुंकायलाही कमी करत नाही. ए! बाई माणूस म्हणून तुझी गाय करते. माझ्या कर्जाच्या व्याजापायी जशा तुझ्या बैल नेला ना, तशी तुझी पोरं बी घेऊन जाईन. असं हिम्मत असेल तर हात लावून दाखवा माझ्या मुलांना. लावा हात. हात लावा म्हणते ना आता. आता का बघत बसलात? या पुढे. वसुधा, लई बोललेस तू. सावकार. आई करतोस? अरे पाटील, अरे या पोट्याने मला मारला. अरे पाटील, या पोरानं मारला मला. अरे तुझा सत्यानाश होईल रे, सत्यानाश होईल. नायनाट होईल तुझा. मला मारला काय बघून घेते तुला, मी तुला बघून घेते. अरे पाटील, अरे मला मारला रे, मला मारला. पाटील मला मारला रे. आम्हाला मारते काय, मारते काय, मारते काय? अहो पाटील, अहो काहीतरी करा ना. तो लावतोय पट्टी लाव. ए लाव नीट. काय पट्टी लावतो ना तुम्हाला. अरे पट्टीचं नाही बोलत आम्ही. तो नाऱ्या त्याची बायका पोरं, त्याचं काहीतरी करा ना. आई 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 ग, मी तुम्हाला सांगतो पाटील, तो नाऱ्या आपली जमीन सजासजी तुम्हाला नाही देणार. लय जिद्दीचा माणूस. अहो समध्या गावानं त्याला वाईट टाकला, पण त्याचा पीळ काही गेला नाही. हा आता तर समजा घर हिरेला पडलाय. हा करू आपण काहीतरी. करू 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 ह्यात किती दिवस घालवणार? अहो काहीतरी करा.
उद्याचा सूर्य उगवायच्या आत काहीतरी करा. बोर्डे साहेबांनी तेवढीच मुदत दिली आहे ना. आई 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 माहित आहे मला सावकार. लाव एकदा सोक्ष मोक्ष. सोक्ष मोक्ष सावकर, आता आपल्याला काय करायची गरजच नाही. जे काय करायचं ना ते गावकरीच करतील. म्हणजे नारायण आणि त्याच्या कुटुंबियांना गावाबाहेर उचलून फेकून देतील.